नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सागर वकिलांना विचारत असतो की जर मला हर्षवर्धनला सईची कस्टडी द्यायची असेल तर मला काय लीगल प्रोसिजर करावी लागेल. वकील म्हणत असतात की आयुष्यात पहिल्यांदाच अशी केस बघतोय मी की एक बाप त्याच्या मुलीला मिळवण्यासाठी एवढे प्रयत्न करतो आणि नंतर तो असंच देऊन टाकतो. माझ्यासाठी तर हे सर्व कठीण आहे, परंतु मी अभ्यास करेल आणि लीगल प्रोसिजर घेऊन येईल तुमच्याकडे. सागर त्याला म्हणतो की आता तुम्ही येऊ शकता. तर वकील म्हणत असतात की एक गोष्ट आहे सर, म्हणजे सईच्या कस्टडीसाठी तुम्हाला जितके एफर्ट्स घ्यावे लागले ना तेवढे मुक्ता मॅडमला देखील घ्यावे लागले. इतके एफर्ट्स घेऊन जेव्हा तुम्ही एका मुलीला घरात आणलं आणि तेव्हा आता तुम्ही परत तिला देताय तर त्या मागचं रिझन तर जज विचारतील, मग तुम्ही काय रिझन द्याल त्यासाठी. सागर म्हणतो की मी सांगेल काहीतरी, या तुम्ही आता. वकील आता सागरला विचारतात की तुम्ही जज साहेबांना तर सांगू शकता, परंतु सईला हे कारण सांगू शकता का आणि मुक्ता मॅडमला काय सांगणार आहात तुम्ही. सर मला खरं काय झालंय ते सांगून टाका. हर्षवर्धनने तुम्हाला धमकी वगैरे दिली आहे का. सागर आता उभा राहतो आणि म्हणतो की तो कोण आहे मला धमकी देणारा, आणि तुम्हाला माझ्याबद्दल जे काही वाटतं ना ते तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला जर जमत नसेल तर तसं मला सांगा. वकिलांवर तो खूप चिडलेला असतो आणि नंतर वकिलांना सॉरी म्हणतो आणि म्हणतो की मला जरा वेळ द्या, मी नंतर बोलेल तुमच्याशी, आणि हो आपल्या जे काही बोलणं झालं ते कोणाला सांगूही नका. वकील आता तिथून निघून गेलेले असतात तर इकडे माधवी ही इंद्राची चांगलीच मजा घेत असते. इंद्रा म्हणत असते की मी पश्चिम भारतातली स्टेप दाखवली आणि तुम्ही दक्षिण भारतात गेले, तुम्ही तर पूर्णपणे चुकीचं केलंय. तर आता इंद्रा म्हणते जी मासोळी ठेवली मी गॅसवर. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. तेव्हा माधवी म्हणते की नाही नाही, मासोळी आता जाळ्यात अडकली आहे, शिक्षा तर आता घ्यावीच लागेल. तेव्हा इंद्रा म्हणते की बरं बाई, तू देईल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे. तर माधवी म्हणते की शिक्षा वगैरे काही नाही, ज्या माधवीवर तुम्ही चाकू घेऊन आणि कोयता घेऊन उभ्या राहायच्या त्या माधवी गोखलेची मुलगी तुमच्या घरात आली आहे. आता देव ना करो, परंतु दोघांमध्ये कधी जर वाद झाले तर तुम्ही तीच बाजू घ्या जी सत्याची आहे. भलेही माझ्या मुलीची चूक असेल तर तुम्ही तिला बोला, परंतु ती बरोबर असेल तर तुम्ही तिला सपोर्ट करा आणि मग मला तुम्ही प्रॉमिस करा बरं. तेव्हा इंद्रा म्हणते की हो चालेल. इंद्रा विचारते की आज खूप आनंदी आहात ना तुम्ही. तर माधवी म्हणते की हो, इतक्या दिवसानंतर मी अशी खेळले बागडली आहे. शेवंता म्हणते की आम्हाला सुद्धा खूप मजा आली, तुम्ही येत जा ना आमच्या अशा कार्यक्रमामध्ये. माधवी म्हणते की मला असं कधी वाटलं नव्हतं की मी अशा कार्यक्रमाची कधी भाग होईल. मला माधवी आता तिथून निघून आलेली आहे. माधवी म्हणते की मी आता हे साडी दागिने वगैरे तुम्हाला नंतर आणून देते, आणि माधवी आता घरी आलेली असते. त्यावेळी पुरुषोत्तम हा कॉलवर बोलत असतो. तर माधवी तिथे उभी राहते आणि तिला पुरुषोत्तमची गंमत करायची असते. त्यामुळे ती म्हणत असते की इंद्रा कोळी इथेच राहतात का. तेव्हा पुरुषोत्तम म्हणतो की नाही नाही, 102 मध्ये राहतात त्या. त्यानंतर माधवी म्हणते की माधवी खोकले इथेच राहतात का. पुरुषोत्तम म्हणतो की खोकले नाही वो, गोखले. बरं झालं हे माधवीने ऐकलं नाही, नाहीतर तिला खोकलाच आला असता. तुमच्याशी खूप भांडली असती हा ती. तर पुरुषोत्तमने अजूनही माधवीचा चेहरा बघितलेला नसतो आणि माधवी आता पुरुषोत्तम कडे बघून म्हणते की काय मी तुमच्याशी भांडते का एवढी. आणि माधवीला बघून आता पुरुषोत्तम माधवीकडे बघायला लागतो आणि म्हणतो की माधवी अगं काय आहे हे, तू परत सरबत वगैरे तर पिऊन नाही आली ना. माधवी म्हणते की नाही रे, इंद्रा कोळीच्या घरची पार्टी होती म्हणून हे सगळं असंय. पुरुषोत्तम म्हणतो की परत खरंच छान दिसतीयस हा तू. मला आता काय आठवतं माहितीये का, आपली मुक्ता जेव्हा फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घ्यायची आणि तिची स्पर्धा झाली का मग ती घरी यायची आणि मग मला असं वाटायचं की खरंच ही आपली मुलगी आहे का. अगदी सेम माझं आज तसंच झालंय की हीच माझी बायको आहे का. माधवी म्हणते की हीच तुझी बायको आहे आणि तुझी बायको फॅन्सी ड्रेस मध्ये गेली होती आणि जिंकून परत आली आहे, सगळ्यांना हरवूनच परत आली आहे. तर पुरुषोत्तम म्हणतो की तुझे फोटोज काढू का मी. माधवी म्हणते की हो काढ. माधवी आता एक एक पोज देत असते आणि पुरुषोत्तम तिचे फोटोज काढत असतो. माधवी पुरुषोत्तमला म्हणत असते की मी मुक्ताला आधी फॅन्सी ड्रेस मध्ये कोळी साडी वगैरे नेसून पाठवायची, तुम्हाला माहित नव्हतं हे डायरेक्ट खरंच होणार आहे आणि मुक्ता कोळी होणार आहे. माधवी म्हणते की बरं चल आता मी हे सगळं आवरून येते आणि काढून येते. तर पुरुषोत्तम म्हणतो की हा मी मुक्ताला हे फोटोज पाठवतो. तर इकडे मिहिर आता सागरच्या केबिन मध्ये आलेला असतो आणि तो सागरला विचारतो की दादूस तू ठीक आहे ना, तू काही ठीक दिसत नाहीये मला. सागर म्हणतो की मी ठीक आहे, तुला काय बोलायचं होतं ते बोल. मिहिर म्हणतो की दादूस तुझ्या लक्षात आहे ना आज तुला युनिक पार्क मध्ये जायचं, इन्व्हेस्टरची मीटिंग आहे ना आज, आणि मी काल रात्री तुला आठवणही करून दिली होती. सागर म्हणतो तू रात्री आठवण करून दिली होती का, मला हेही आठवत नाही की तू आठवण करून दिली होतीस. बरं मी काय म्हणतो तू जाऊन ये तिकडे. मिहिर म्हणतो की अरे मी कसं काय जाऊ, तिथे एवढे मोठे मोठे लोक येणार, इन्व्हेस्टर येणार आणि तिथे फक्त VIP लोकांनाच इन्व्हिटेशन आहे, मी तिथे जाऊन काय करू. मी काय म्हणतो की तू निघ आता, कारण कसं माहितीये का रस्ते वगैरे खणून ठेवले आणि ट्रॅफिक वगैरे लागणार आणि तुला परत पुन्हा लेट होईल जायला. सागर
सागर म्हणतो की ठीक आहे जाऊन येतो मी, आणि आता सागर लगेचच तिथून निघालेला असतो आणि मिहिर मनात म्हणत असतो की बापू शेवटी आपलं मिशन कंप्लीट झालंय आता. तर इकडे बापू म्हणत असतात की लकी आणि स्वाती दोघं आता पिक्चरला गेले होते, कोमल क्लासला गेली होती आणि मिहिरला ते म्हणत असतात की तुझ्या मावशीचं डोकंही दुखायला लागलं त्यामुळे मला इथेच थांबावं लागलं आणि मुक्ताच्या कार्यक्रमाला आम्हाला जाताच आलं नाही. पोरीला खूप वाईट वाटलं असेल. तेवढ्यातच मुक्ता आणि सई दोघीही आता अवॉर्ड घेऊन आलेल्या असतात. तर बापू म्हणत असतात की सॉरी बेटा, आम्ही तुझ्या फंक्शनला नाही येऊ शकलो, परंतु तू माझी मुलगीच आहे. तुझ्या वडिलांना जेवढा तुझा आदर वाटत असेल ना तेवढा मलाही वाटतोय आणि मला तर मात्र खूप आनंद झालाय. मिहिर विचारतो की वहिनी पण दादूस कुठे? तर मुक्ता सांगते की येतच आहेत ते. आणि तेवढ्यातच आता सागर देखील तिथे आलेला असतो आणि सागर पहिल्यांदा म्हणतो की मिहिर तू इकडे पहिल्यांदा. आता मिहिरचा चांगला असतो कान पकडत असतो आणि मिहिरला म्हणत असतो की काय रे तू माझ्याशी खोटं बोलला, आणि तेही त्या मुक्ता गोखलेसाठी. मिहिर म्हणतो की दादूस असं काय करतो, आता ती मुक्ता कोळी आहे ना. बापू सागरला म्हणतात की ए सागर सोड मिहिरला, त्यामुळे सागर आता मिहिरला सोडून देतो. लकी आणि कोमल आता तिथे येतात आणि दादूस एवढा अवॉर्ड भेटलाय तर आज सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. बापू म्हणतात की सुनबाई आज तर चांगली पार्टीच झाली पाहिजे, 102 वाल्यांना सांगा की आज जेवण आपल्या घरी होणार आहे म्हणून. तर मुक्ता म्हणते की त्यांना यायला आवडलं असतं, परंतु आज बाबांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे ते तिकडे जात आहे. कोमल म्हणते की काही प्रॉब्लेम नाही, आपण सर्वजण सेलिब्रेट करूया आणि मी वहिनीच्या सेलिब्रेशन साठी मी केक सुद्धा मागवलाय. तर इकडे हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की सावनी तुला माझ्याशी लग्न करायचंय ना, त्याच्या आधी थोडं एंटरटेनमेंट करूया, एक काम कर मला तुझा फोन दे. तर सावनी म्हणते की कशाला? हर्षवर्धन म्हणतो की मला मुक्ताला कॉल लावायचा आहे. तर इकडे कोळी फॅमिलीमध्ये सर्वजण फोटोज काढत असतात, सेलिब्रेशन करत असतात. सागर मात्र एका ठिकाणी बसलेला असतो. सागरला ते फोटो काढायला फोर्स करत असतात. सागर त्यांच्यासोबत एक सेल्फी मध्ये येतो आणि पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसतो. कोमल म्हणते की आता वहिनी केक कटिंग करणार. लकी आता केक घेऊन आलेला असतो. बापू इंद्राला आणि सागरला सुद्धा जॉईन व्हायला सांगतात. इंद्रा आणि सागर सुद्धा आता सेलिब्रेशन साठी जमलेले असतात. केक कट केला जातो. मुक्ता सईला पहिल्यांदा केक भरवते, सई मुक्ताला भरवते, त्यानंतर सई एक एक करून सर्वांना केक भरवते. सई आता सागरला केक भरवायला जाते तर सागर त्यातलं थोडंसं घेतो आणि खातो आणि पुन्हा आता सागर त्याच्या जागेवर जाऊन बसतो. बापू म्हणतात की आता सुनबाईला अवॉर्ड भेटलाय म्हटल्यावर नाच गाणं तर झालंच पाहिजे आणि मग आता सर्वजण नाचत असतात. सागर मात्र एका ठिकाणीच बसलेला असतो. तर आता हर्षवर्धन सावनीच्या मोबाईलवरनं मुक्ताला कॉल करतो. तर मुक्ता तेव्हा नाचण्यामध्ये बिझी असते, परंतु सई तिथे आलेली असते आणि सई आता कॉल घेते. सई सावनीला सांगते की मम्मा तुला माहितीये का मुक्ताला अवॉर्ड भेटला आणि आम्ही सगळे सेलिब्रेट करतोय सर्व. हर्ष म्हणतो की बाळा मी बोलतोय, अगं आम्हाला तुझी आठवण येत होती म्हणून आम्ही तुला कॉल केला. हर्ष म्हणतो की अगं मला तुझ्याशी बोलायचं होतं जरा. तर सई विचारते की काय बोलायचं होतं? अगं आमच्या सोसायटीच्या क्लब मध्ये एक कॉम्पिटिशन आहे की कोणाचं मूल कोणासारखं दिसतं, ते म्हणजे मम्मा सारखं दिसतं की पप्पा सारखं दिसतं. तर सावनी मम्मा तुझी असं म्हणते की तू तिच्यासारखी दिसतेस म्हणून, आणि मी असं म्हणतोय की सई तिच्या पप्पा सारखी दिसते. पण शेवटी विचार केला की आपण कशाला ठरवायचं, आपण क्यूट सईलाच विचारूयात. सई मला सांग बरं तू कोणासारखी दिसते? तेव्हा सई म्हणते की मी माझ्या पप्पा सारखी दिसते. हर्ष म्हणतो की अरे वा. तर हर्ष म्हणतो की मग तुझ्या मुक्ताईला काय वाटतं की तू कोणासारखी दिसतेस? सई हर्षला म्हणते की मी एक काम करते, मी माझ्या मुक्ताईला विचारते की मी कोणासारखी दिसते. आता ती मुक्ता नाचत असते तेव्हा मुक्ताकडे जाते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ताई मी कोणासारखी दिसते, मी मम्मा सारखी दिसते की पप्पा सारखी? मुक्ता तिला विचारत असते की पण हे सर्व तू का विचारतीयस मला? तेव्हा सई म्हणते की तू सांग ना मला. मुक्ता म्हणते की तू तुझ्या सावनी मम्मा सारखी दिसतेस. सई आता पुन्हा हर्षचा कॉल घेऊन हर्षला सांगते की हर्ष अंकल मला मुक्ताई म्हणाली की तू सावनी मम्मा सारखी दिसते. आता सईला म्हणतो की सई तू एक काम कर ना, तुझ्या पप्पाला विचार ना तू कोणासारखी दिसतेस ते. सई आता सागरकडे जाते आणि सागरला विचारते की पप्पा मी कोणासारखी दिसते, तुझ्यासारखी की मम्मा सारखी? मुक्ताई मला म्हणाली की मी मम्मा सारखी दिसते, पण पप्पा मी तुझी मुलगी आहे ना. मग मी तुझ्यासारखी का नाही दिसत पप्पा, मी तुझीच मुलगी आहे ना. सागरला मात्र हे सर्व ऐकून सईचा खूप राग आलेला असतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. हर्ष सागरला विचारत असतो की सांग ना सागर तुझी मुलगी तुझ्यासारखी का नाही दिसत? कारण सई माझी मुलगी आहे. तर सई सागरला म्हणत असते की पप्पा सांग ना मी कोणासारखी दिसते. तेव्हा सागरला राग येतो आणि सागर आता सईला लोटून देतो. बापू तिला सावरतात, परंतु आता मुक्ता खूप चिडलेली असते. मुक्ता बापूंना म्हणत असते की एक लहान मूल आणि तेही सईच्या वयाचं हे सर्व नाही डिझर्व करत. इंद्रा विचारते की आता येऊन तू माझ्या मुलाला नाव ठेवणारी आहेस तरी कोण? त्यावर मुक्ता उत्तर देते की मी सईची आई आहे. तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.